नमस्कार. कथासंग्रह चॅनलवर आपले स्वागत आहे. असं म्हणतात, सून घरात आली की घरातली नाती बदलतात. कारण आपला सुनेकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण तिच्याकडे सून म्हणूनच बघतो. त्यामुळे आपण तिला मुलीचा दर्जा देऊ शकत नाही. तसेच सून पण सासरी सासू सासऱ्यांना आईवडिलांच्या जागी पाहत नाही. पण जर हे नातंच बदललं तर? चला तर मग आजची कथा ह्याच विषयावर आपण ऐकणार आहोत. स्वाती व सूरज यांचे नवीनच लग्न झालेले असते. सूरजची आई माधुरी व वडील कमलेश हे घरात नवीन सून आली म्हणून खुश असतात. ते दोघे स्वातीला अगदी मुलीसारखी माया करत असतात. स्वाती पण तितकीच गुणी मुलगी असते, त्यामुळे ती पण त्यांच्याशी तितक्याच आदराने वागत असते. सूरजचा स्वतःचा व्यवसाय असतो. तो निवडलेल्या भाज्या ऑर्डरप्रमाणे लोकांच्या घरी पोचवण्याचा व्यवसाय असतो. त्यासाठी त्याला त्याचे वडील कमलेश मदत करायचे. भाज्या निवडण्यासाठी त्याच्याकडे काही महिला पण कामाला असतात आणि ऑर्डर पोचवण्यासाठी 2 मुले पण असतात. त्यांची फिक्स अशी बरीच घरं असतात. त्यांना रोजच्या रोज भाज्या फळे पोचवावी लागायच्या. ह्या कामासाठी त्यांनी एक मोठे शॉप रेंटनी घेतलेले असते. तिथे त्यांचा हा व्यवसाय चालायचा. लोकांचा पण चांगला प्रतिसाद मिळत होता, त्यामुळे त्यांच्या व्यवसायात दिवसेंदिवस वाढ होत होती. रोज पहाटे सूरज व त्याचे वडील कमलेश हे मार्केटला फळे व भाज्या आणण्यासाठी स्वतः जायचे व शॉपवर नेऊन सगळे ठेवायचे. तिथून पुढे त्यांचे कामगार पुढील काम करायचे. शॉपवर सगळ्या वस्तू ठेवून पुन्हा ते दोघे घरी यायचे व आपली अंघोळ नाश्ता वगैरे करून पुन्हा कामाला जायचे. त्यांचा व्यवसाय असा होता, त्यामुळे त्यांना फारसा वेळ मिळायचा नाही. त्यांनी खूप कष्टातून स्वतःची ओळख तयार केलेली असते. कारण आधी माधुरी व कमलेश हे फक्त भाजीचा व्यवसाय करायचे, पण सूरजनी त्याला वेगळे स्वरूप देऊन त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप दिलेले असते. सूरज हा त्याच्या कामामुळे घरात स्वातीला म्हणावा तसा वेळ देऊ शकत नव्हता. तरी स्वाती कोणतीच तक्रार करायची नाही. माधुरी व स्वाती ह्या दोघी मिळून घरातले सगळी कामे करायच्या. स्वाती माधुरीकडून बरेच काही शिकत असते. त्या दोघींना एकत्र पाहिले की कोणी म्हणणार नाही की ह्या सासूसुना आहेत म्हणून. त्या दोघी अगदी मैत्रिणीसारख्या एकमेकींशी वागायच्या. घरातल्या दोन्ही बायका खुश असल्यामुळे घरातले वातावरण अगदी आनंदी असते. स्वाती व सूरज यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस जवळ आलेला असतो. माधुरी व कमलेश हे दोघे ठरवतात त्या दोघांना काही दिवसांसाठी बाहेर फिरायला पाठवायचे, म्हणजे त्यांना थोडा निवांत वेळ मिळेल. ते दोघे यांना हनीमून पॅकेज गिफ्ट म्हणून द्यायचे ठरवतात. त्यासाठी कमलेश सगळे बुकिंग करतात. ते 4 दिवसांसाठी कोकणातले बुकिंग करतात. तिथल्या निसर्ग सौंदर्यात हे दोघे एकमेकांना पूर्ण वेळ देतील म्हणून. सूरज कामाच्या ठिकाणी असताना तो म्हणतो, 2 दिवस झाले वडील मध्येच कुठेतरी जात आहेत, सांगून पण जात नाहीत. ह्या आधी ते असे कधी वागलेले नाहीत. सूरज हा घरच्यांना सरप्राईज द्यायचे ठरवतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी 4 व्हीलर घ्यायची ठरवतो, म्हणजे त्यांच्या कामात पण त्याला त्या गाडीचा उपयोग होईल. सूरज काही पैसे भरून गाडी बुक करतो. स्वाती पण स्वतःच्या हाताने एक केक तयार करते. प्रत्येकाने आपापल्या परीने काही ना काहीतरी करायचे असे ठरवलेले असते. कमलेश हे कामाच्या ठिकाणी 4 दिवस सगळे आपणच सांभाळायचे आहे असे सांगून ठेवतात. माधुरी पण सुनेचा उत्साह पाहून मनात खुश होत असते. रात्री 12 वाजता सगळे एकत्र येऊन केक कट करतात आणि त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतात. तेव्हा माधुरी व कमलेश हे त्या दोघांना कोकणात जायचे बुकिंगचे सांगतात. ते सूरजला म्हणतात, तू इथल्या कामाची काहीही काळजी करू नको, आम्ही 4 दिवस सगळे सांभाळून घेऊ, तू तिथं जाऊन फक्त एकमेकांबरोबर मजा करा. सूरज पण त्यांना गाडीबद्दल सगळे सांगतो. तो सांगतो, सकाळी लवकर उठून गाडी घेऊन येऊयात आपण, नंतर आम्ही दोघेजणे कोकणात जायला निघतो. स्वाती मात्र खुश होऊन लगेच बॅग भरायला घेते आणि सगळी तयारी करून ठेवते. सकाळी उठल्यानंतर कमलेश व सूरज दोघेजण मिळून गाडी घेऊन येतात. तोपर्यंत घरी माधुरी व स्वाती घरात पूजेची तयारी करतात. सूरज नवीन गाडी घेऊन घरी येतो. सगळेजण मिळून गाडीची पूजा करतात आणि नंतर सूरज व स्वाती हे दोघेजणे कोकणामध्ये फिरायला जातात. तिथे ते निसर्गाच्या सानिध्यात एकमेकांबरोबर भरपूर वेळ घालवतात, मजा करतात आणि 4 दिवसांनी पुन्हा घरी येतात. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कमलेश व माधुरी हे पण खुश होतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सूरज व कमलेश भाजी आणण्यासाठी निघतात. सूरज म्हणतो, आज आपण आपल्या गाडीतून जायचे, म्हणून तो गाडीची चावी घेतो व ते दोघे पण निघतात. मार्केटमध्ये सगळे घेतल्यावर ते सगळे गाडीत ठेवतात व निघतात.
ते मार्केटच्या गेटमधून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीला समोरून मार्केटमध्ये आत येत असलेल्या ट्रकची धडक होते. समोरून जोरात धडक झाल्यामुळे गाडीचे बरेच नुकसान होते. सूरज व कमलेश यांना जबर मार लागतो. रोजची वेळ उलटून गेली तरी हे दोघे अजून घरी आलेले नाहीत, म्हणून ह्या दोघी पण काळजी करत असतात. शेवटी न राहून स्वाती सूरजला फोन करते. फोन उचलल्यावर तिला वेगळाच आवाज येतो. ती विचारते, सूरजचा फोन आहे ना हा? तर समोरून पोलीस बोलत असतात. ते स्वातीला झालेल्या अपघाताबद्दल सांगतात. स्वाती त्यांना विचारते, आत्ता ते दोघे कुठे आहेत? ते ठीक आहेत ना? पोलीस तिला त्या दोघांना ठेवलेल्या दवाखान्याचा पत्ता सांगतात. माधुरी व स्वाती दोघी तिथे पोहोचतात. कमलेश यांना फारसे लागलेले नसते, पण सूरजला मात्र खूप लागलेले असते. स्वाती डॉक्टरांना विचारते सूरजच्या तब्येतीबद्दल. डॉक्टर तिला सांगतात, सूरजच्या पाठीला मणक्याला जबर इजा झाली आहे, त्यामुळे आत्ताच काही सांगू शकत नाही. कमलेश यांना मुक्का मार लागलेला असतो. ते पण सूरजची परिस्थिती बघून घाबरतात. ते सारखे म्हणत असतात, ह्याच्याऐवजी मला लागले असते तर बरं झालं असतं. मी पण बरोबर होतो, तरी ह्यालाच का एवढे लागले? थोड्या वेळानंतर डॉक्टर कमलेश व स्वातीला आत बोलवतात आणि त्यांना सूरजच्या तब्येतीबद्दल सांगतात. सूरजच्या मणक्याला जब्बर मार बसल्यामुळं तो हालचाल करू शकणार नाही. अजून थोडे दिवस तरी त्याला उपचार घ्यावे लागतील. नंतर त्याच्यात काय हळूहळू सुधारणा होते ते आपण पाहूयात. पुढे 15 दिवस सूरजला तिथेच राहावे लागते. तेव्हा सूरजला पण कळते ह्या अपघातामुळे त्याची काय अवस्था झाली आहे ते. स्वतःची झालेली अवस्था बघून तो निराश झालेला असतो. सूरजची अवस्था पाहून स्वाती त्याला आधार देत असते. खरे तर ती पण मनातून तुटलेली असते, पण कमलेश, माधुरी व सूरज ह्यांच्याकडे पाहून ती स्वतःला स्थिर ठेवत असते आणि धीर देत असते स्वतःलाच. सूरजच्या उपचारासाठी ती व कमलेश नवीन गाडी पुन्हा विकतात व सूरजला घेऊन घरी येतात. ह्या दिवसांमध्ये कमलेशची खूप दमछाक झालेली असते, कारण त्यांना त्यांच्या व्यवसायाकडे पण लक्ष द्यावे लागत असते. सूरजला घरी आणल्यावर स्वातीला त्याची खूप काळजी घ्यावी लागत असते. सकाळी उठल्यापासून सूरजसाठी नाश्ता, जेवण, त्याचे कपडे बदलणे सगळेच करावे लागत असते. सूरज एका जागी पडून असल्यामुळे त्याच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालू असायचे. त्याने स्वातीकडे पाहिले की त्याला वाईट वाटायचे. त्याला स्वतःची चीड यायची. त्याला वाटायचे त्या अपघातात जीव गेला असता तर बरे झाले असते. स्वाती मात्र कुठल्याही प्रकारची चिडचिड न करता अगदी प्रेमाने त्याचं सगळं करायची. माधुरी स्वातीला म्हणायची, स्वयंपाकाचे मी बघते, तू फक्त सूरजला काय हवं नको ते बघत जा, त्याचे सगळे करूनच तू दमतीस. सूरज ज्या प्रकारे व्यवसाय हाताळायचा त्याप्रमाणे कमलेश यांना ते करता येत नसते. त्यामुळे हळूहळू तिथला गल्ला कमी व्हायला लागतो. सूरजच्या उपचारामुळे आधीच खर्च वाढलेला असतो. घरात आता पैशाची कमतरता जाणवू लागलेली असते. स्वाती कमलेश यांना म्हणते, मी तुमच्या मदतीला येऊ का? तुमच्या एकट्यावर सगळा भार आलेला मला पण पाहवत नाही. ती सूरजशी पण बोलते, ती काय आणि कशी मदत करू शकेल ह्याची. सूरज पण तिला बऱ्याच गोष्टी सांगतो. लोकांना कसं कन्व्हिन्स करायचे, माल कसा द्यायचा, नवीन लोकांना आकर्षित करण्यासाठी कशा ऑफर ठेवायच्या, कामगारांना कसे हाताळायचे वगैरे वगैरे अशा बऱ्याच टिप्स तो देतो. सूरजची हुशारी व तिची मेहनत ह्या जोरावर स्वाती लवकरच सगळे शिकून घेते. स्वाती व्यवसायात वेळ देते म्हटल्यावर माधुरी यांनी घरची जबाबदारी स्वतःवर घेतलेली असते. त्या पाहत असतात. स्वाती लवकर उठून कमलेशबरोबर भाजी मार्केटला जाते. शॉपवर पण थांबते. पूर्वी जे काम सूरज करायचा ती सगळी कामे आत्ता स्वाती पाहत असते. आणि हे सगळे करत असताना तिला जमेल तसा सूरजला पण वेळ देत असते. स्वाती आता सून नाही तर एका मुलाप्रमाणे घर सांभाळत असते. दिवसेंदिवस मात्र सूरज हा चिडचिडा झालेला असतो. एका जागेवर पडून पडून त्याला त्रास होत असतो. रात्री स्वाती घरी आली की ती सूरजला सगळे सांगायची, काय झाले काय नाही. एक दिवस ती असेच सूरजला सांगत होती. सूरजचे मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नसते. तो फक्त स्वातीला निहाळत असतो. स्वातीच्या ते लक्षात येते. ती सूरजला विचारते, काय बघताय, काय झाले? सूरज तिला म्हणतो, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना? मला माहिती आहे तू स्वतःहून काही बोलणार नाहीस, पण किती दिवस असे चालणार? तुझे पण आयुष्य आहे. तू अजून तरुण आहेस. तुझ्या काही गरजा आहेत. मी परत उठू शकेल की नाही माहीत नाही. तू आमच्यासाठी तुझे आयुष्य नको उद्ध्वस्त करूस. तू जा आम्हाला सोडून. आम्ही बघू आमचे काय करायचे ते. स्वाती त्याला म्हणते, काय बोलताय तुम्ही? मला माहीत आहे तुम्ही काय बोलताय ते,
पण फक्त शरीराच्या गरजा महत्त्वाच्या असतात का? आईवडिलांसारखे प्रेम करणारे सासू सासरे आहेत, जीवापाड प्रेम करणारा नवरा आहे. मग मला काय हवं आहे? अशी प्रेम करणारी माणसे मिळायलासुद्धा नशीब लागते. तुम्ही असे बोलून मला परके नका करू. सूरज तिला म्हणतो, पण सगळ्यांच्या नशिबात माझ्यासारखा नवरा पण नसतो ना. स्वाती त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता झोपते. दुसऱ्या दिवशी स्वाती कमलेशबरोबर शॉपवर जात. स्वाती कमलेश यांना सांगते, आपण सूरजला अजून दुसऱ्या चांगल्या दवाखान्यात नेऊन त्याचा उपचार करायचा का? कमलेश तिला म्हणतात, हो, माझे पण तेच प्रयत्न चाललेले आहेत. मी बोललो एका डॉक्टरांशी. त्यांनी सांगितलं आहे पुढच्या आठवड्यात बाहेरून स्पेशलिस्ट डॉक्टर येणार आहेत. तेव्हा सूरजला घेऊन या व त्याचे रिपोर्ट पण आणा. त्याला पाहून ते सांगतील आपल्याला काहीतरी. घरी माधुरी या सूरजला जेवण देतात व त्याच्याजवळ बसतात. तेव्हा सूरज आईला त्याच्या मनातले सांगतो, स्वातीचे दुसरं लग्न करून द्या म्हणून. मुलाच्या मनातील वेदना माधुरी यांना कळत असते. सूरजला म्हणतात, तू नको इतका विचार करूस, होईल सगळे ठीक. कमलेश यांनी स्वातीला सांगितल्यामुळे तिच्या मनात आशा निर्माण झालेली असते. घरी आल्यावर ती सूरजला सांगते, पुढच्या आठवड्यात डॉक्टरांकडे जायचे आहे. ती बोलत असताना ती पाहते सूरजच्या चेहऱ्यावर वेदना दिसत असतात. त्याचे तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसते. ती पटकन सूरजजवळ बसते. त्याला विचारते, काय होतंय तुम्हाला? कसला त्रास होतोय का? तर सूरज तिच्याकडे बघून स्मित हास्य करतो, पण त्याच्या डोळ्यातून पाणी येत असते. स्वातीला कळते सूरज नक्की काहीतरी लपवतोय. स्वाती त्याच्याजवळ बसून सगळीकडे त्याला तपासून बघू लागते, नेमकं काय होतंय त्याला ते. तेव्हा ती त्याला एका कुशीवर घेऊन त्याला पाठीला काय झाले का ते पाहते. तिला त्याच्या कमरेच्या खाली जखमा झालेल्या दिसतात आणि त्या बऱ्याच चिघळलेल्या असतात. ते बघून ती पटकन ड्रेसिंगचं सगळे साहित्य आणते आणि त्याच्या जखमा त्या सगळ्या पुसून काढते. त्याच्यावर पावडर टाकते, औषध लावते. नंतर त्याचे सगळे कपडे व्यवस्थित करून पुन्हा त्याला झोपवते. तेव्हा सूरज तिला पुन्हा म्हणतो, तू माझ्या बोलण्याचा काही विचार केलास का? तर स्वाती म्हणते, हो केलाय ना, वेळ आली की सांगेल तुम्हाला. शेवटी तो दिवस येतो ज्या दिवशी त्यांना डॉक्टरांकडे जायचे असते. कमलेश व स्वाती सूरजला डॉक्टरांकडे नेतात. डॉक्टर त्याचे रिपोर्ट बघून व त्याला तपासून त्याचे ऑपरेशन करावे लागेल असं सांगतात. ऑपरेशनमुळे त्याला बराच फायदा होईल, पण त्यासाठी डॉक्टर बराच खर्च सांगतात. कमलेश व स्वाती बराच विचार करतात. शेवटी राहते घर बँकेकडे गहाण ठेवतात व सूरजच्या ऑपरेशनचा निर्णय घेतात. सूरज आधी ह्या ऑपरेशनसाठी तयार नसतो, पण घरच्यांच्या हट्टापायी तो तयार होतो. त्याला भीती वाटत असते. आधीच त्याची अवस्था अशी आहे. एक घर आहे ते पण गहाण ठेवले व माझे ऑपरेशन सक्सेस नाही झाले तर, त्याची त्याला भीती वाटत असते. शेवटी त्याचे ऑपरेशन होते व सगळे व्यवस्थित होते. डॉक्टर सांगतात 6 महिने तरी ह्याला फिजिओथेरपी करा, म्हणजे त्याला चांगला फरक पडेल. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घरातले त्याच्यासाठी सगळे करतात. या काळात त्यांचे घर एकमेकांच्या साथीने व प्रेमाने आणि अधिक परिश्रमाने सगळे पार पाडत असतात. त्यांच्या ह्या परिश्रमाला फळ येते व हळूहळू सूरज आता स्वतःच्या पायावर उभा राहायला लागतो. त्याच्या पायात येणारे बळ पाहून घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो. आता सूरज व स्वाती ह्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस जवळ आलेला असतो. ह्या वर्षात त्यांच्या आयुष्यात बरेच उलथापालथ झालेली असते. 6 महिने सूरजने नुसते बेडवर झोपून काढलेले असतात, तर 6 महिने परत उभं राहण्यासाठी प्रयत्न केलेला असतो. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी परत स्वाती पहिल्यासारखे सगळे करते. ते बघून सूरज तिला म्हणतो, माझे गिफ्ट. तर स्वाती म्हणते, तुम्हाला मी हे घर सोडून जायला हवे होते ना? मी म्हणाले होते तुम्हाला, वेळ आली की सांगेल तुम्हाला. सूरज म्हणतो, आता सगळे नीट होते तर तू असे का बोलतेस? तेव्हा स्वाती म्हणते, उद्यापासून माझे नवीन आयुष्य सुरू होणार आहे. सूरज तिला विचारतो, नक्की काय म्हणायचे आहे तुला? स्वाती त्याला काहीच उत्तर न देता तिथून निघून जाते. आई वडिलांना पण सूरज विचारतो, स्वाती असं का वागते? तर आई म्हणते, तूच तिला तुझ्या आयुष्यातून जायला सांगितले होते ना, मग आम्ही काय बोलणार आता? सूरज वडिलांना विचारतो, तुम्ही तिच्याबरोबर असताना मग तुम्हाला काय माहिती आहे का? तर ते म्हणतात, हो, ती एका मुलावर प्रेम करते. आपण तिला तिचे प्रेम निवडायला मदत केली पाहिजे. सूरज निराश होतो. तो स्वातीजवळ जातो आणि तिला म्हणतो, तुला जर हेच करायचे होते तर मला का नीट केलेस? माझ्या कुटुंबाला आधार का दिलास? स्वाती म्हणते, तेव्हा त्यांना माझ्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता तुम्ही ठीक झालात. आता तुम्ही तुमचे कुटुंब सांभाळा.
सूरज रात्रभर झोपत नाही. त्या दिवशी स्वाती व कमलेश हे भाजी मार्केटला जात नाही. सूरज वडिलांना विचारतो, आज गेला नाही तुम्ही दोघे पण? वडील म्हणतात, आम्हाला स्वातीबरोबर त्या मुलाला भेटायला जायचे आहे. सूरज म्हणतो, मी पण येतो. ते म्हणतात, तू चालू शकशील का एवढे? तुला त्रास होईल. तुला अजून पूर्ण नीट चालता येत नाही. तेव्हा सूरज म्हणतो, तिने माझ्यासाठी एवढा त्रास सहन केलाय. मी पण तिच्या सुखासाठी एवढं तर करूच शकेल. स्वाती छान तयार झालेली असते. कमलेश व माधुरी पण तयार झालेले असतात. त्यांना बघून सूरज म्हणतो, एका वर्षात केवढी माझी माणसे बदलली. माझी माणसे माझी राहिलीच नाही. सगळेजण जायला निघतात. सूरज पण तयार होतो. तेव्हा स्वाती त्याच्यासाठी एक वॉकर गिफ्ट आणून देते व म्हणते, हे घ्या, म्हणजे तुम्हाला चालायला कोणाची मदत घ्यावी लागणार नाही व तुम्ही कोणाच्या मदतीशिवाय चालू शकाल. सूरज ते घेऊन पुढे पुढे पाऊल टाकत चालत असतो. सगळेजण एक गाडी करून एका हॉटेलवर येतात. सगळेजण आत येतात. सूरज पण हळूहळू आत येत असतो. सगळ्यात आधी स्वाती आत जाते. सूरज म्हणतो, स्वाती किती बदलली आहे ना. मला सोडून दुसऱ्याला भेटायला ती किती आतुर झाली आहे. तो आत गेल्यावर पाहतो तर तिथे सगळेजण त्याचीच वाट पाहत असतात. कमलेश सूरजला घेऊन आत येतात. समोर स्वाती नवरीच्या रूपात असते. आई तिच्या बाजूला असते. माधुरी व कमलेश परत एकदा सूरज व स्वातीचे लग्न लावतात. सूरज हात जोडून स्वातीची माफी मागतो. तो म्हणतो, मला माफ कर, मी तुला ओळखू नाही शकलो. हाच जन्म काय, पुढचे सगळे जन्म मला तूच अर्धांगिनी म्हणून पाहिजे. कमलेश व माधुरी दोघांना आशीर्वाद देतात व स्वातीला म्हणतात, तुझ्यासारखी सून प्रत्येक घरात हवी. तू सून नाहीस, आमची लेक आहेस. आणि अशा पद्धतीने परत एकदा ह्यांच्या संसाराला सुरुवात होते. आजची कथा ऐकून तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयावरील कथा ऐकण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.